नमस्कार. शामियाना किचन्समध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण शामियाना किचन्समध्ये कारले फ्राय याची रेसिपी पाहतोय. कारले बरेच जण खायला नाकडोळे मोडतात, परंतु ही कारल्याची रेसिपी एकदा बनवाल तर पुन्हा पुन्हा बनवाल. ही कारल्याची रेसिपी बनवण्यासाठी खूप सोपी आहे, त्याचबरोबरीने पटकन अशी होते. चला तर मग या रेसिपीला सुरुवात करूयात. यासाठी इथे छान हिरवीगार मध्यम आकाराची अशी कारली घ्यायची आहेत. जास्त पण मोठी नाही आणि जास्त पण लहान नाही, मध्यम अशी ही कारली घेऊन त्यावरील सर्व काटे काढून घ्यायचे. सोलरने सर्व स्वच्छ करून घ्या. यानंतर कारल्याचं सुरुवातीचं देठ आणि शेवटचं देठ अर्धा अर्धा इंचावरती काढून घ्यायचं आहे. यानंतर मधनं चिरून घ्यायचं आहे आणि मधील सर्व बिया काढून घ्या. अशा प्रकारे कारलं छान साफ करून घ्यायचं आहे. एकदा धुवून घ्या. यानंतर गॅसवरती पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं आहे. त्यामध्ये मीठ घाला आणि हळद घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे. पाण्याला उकळी येऊन द्यायची आहे. पाण्याला छान उकळी आली की यामध्ये सर्व काप करून घेतलेली कारली घालायची आहेत. अशा प्रकारे काप करून घेतलेल्या आहेत, जेणेकरून छान पूर्ण अख्खी अशी कारली तळली जातील. यानंतर इथे 2 ते 3 मिनिटांसाठी वाफेवरती कारली शिजवून घ्यायची आहेत. इथे छान उकळी आलेली आहे. गॅस लगेच बंद करा आणि 2 ते 3 मिनिटांसाठी झाकण ठेवून पुन्हा वाफेवरती कारली ठेवून द्या. कारली थंड झाली की ती एका कापडावरती दाखवल्याप्रमाणे काढून घ्यायची आहेत. यानंतर त्यावरील सर्व पाणी आपल्याला सुकवून घ्यायचे. अशा प्रकारे छान ही प्रोसेस करा, जेणेकरून तळताना तेल उडणार नाही पाणी असल्यामुळे. इथे छान अशा प्रकारे कारली सुकवून घ्यायची आहेत. कारली मीठ आणि हळदीमध्ये कडवटपणा कमी होण्यासाठी उकडून घेतलेली आहेत. छान कडवटपणा कमी होतो. यानंतर इथे अशा प्रकारे ठेचून घ्यायची आहेत खलबत्त्याने किंवा जड वस्तूने. छान कारली स्ट्रेट सरळ करून घ्यायची आहेत. चला तर मग कारली तयार झालेली आहेत. या कारल्याच्या कोटिंगसाठी इथे तांदळाचं पीठ, त्याचबरोबरीने रवा, त्यामध्ये चवीनुसार मीठ, हळद आणि लाल तिखट घालायचं. इथे साठवणीचं लाल तिखट देखील घालू शकता. हे संपूर्ण छान मिक्स करून घ्यायचं आहे. यानंतर यामध्ये छान सरळ करून घेतलेली आणि उकडून घेतलेली कारली घालायची आहेत. अशा प्रकारे सर्व कोटिंग द्यायची आहे. दाखवल्याप्रमाणे सर्व प्रोसेस करा. छान टेस्टी अशी कारली तयार होतील. इथे सर्व कारली छान अशा प्रकारे कोटिंग देऊन तयार करून घेतलेली आहेत. त्यानंतर तवा गरम करण्यासाठी ठेवायचा आहे. त्यामध्ये 2 पळ्या तेल घालायचे. तेल थोडं जास्त घातलं तरीही चालेल. छान क्रिस्पी तळली जातात. यानंतर तेल अशा प्रकारे पसरवून घ्यायचे, जेणेकरून ते तळाशी चिटकत नाहीत. यानंतर एक एक करून कारल्याचे तुकडे तेलामध्ये अशा प्रकारे सोडा आणि छान मध्यम गॅसवरती कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे जागा करून यामध्ये कोकमाचे तुकडे घालायचे. याने छान अशी टेस्ट येते कारल्याला आणि कडवटपणा देखील थोडा कमी लागतो. यानंतर अशा प्रकारे आणखीन जागा करायची आहे आणि यामध्ये ठेचलेला लसूण घालायचा आहे. लसूण देखील जाडसर असा ठेचून घ्यायचा आहे, जेणेकरून चवीला छान लागतो. एक एक कारल्याचे तुकडे अशा प्रकारे पलटी करून घ्यायचे. अलटून पलटून छान मध्यम आचेवरती कारली तळून घ्यायची आहेत. मध्ये मध्ये गॅसची फ्लेम थोडी हाय केली तरीही चालेल. छान कुरकुरीत तळली जातात. कोकम घातलेला आहे, त्याचबरोबरीने ठेचलेला लसूण घातलेला आहे. ठेचलेल्या लसणाने चव खूप छान लागते. अशाच प्रकारे यामध्ये जाडसर असा लसूण घाला ठेचून. तुम्ही कढीपत्ता देखील घालू शकता, चमचमीत असा लागतो. इथे कारली तळली गेलेली आहे. तेल नितळण्यासाठी अशा प्रकारे बाजूला काढून ठेवायची, म्हणजेच तव्याच्या चारही बाजूला अशा प्रकारे सेट करून ठेवा. चला तर मग कारली छान नितळल्यानंतर एका डिशमध्ये सर्व करूयात. कारल्यांचा कडवटपणा कमी होण्यासाठी मीठ आणि हळदीमध्ये सुरुवातीला छान कारली उकडून घ्यायची आहेत. कडवटपणा कमी होतो आणि तळताना देखील पटकन तळली जातात. चविष्ट अशी कारली फ्रायची रेसिपी कारले न खाणारे देखील आवडीने खातील. वर्ण बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. त्याचबरोबरीने वर्ण चाट मसाला घाला, जेणेकरून चव आणखीन वाढेल. ही चमचमीत कारली फ्रायची रेसिपी तुम्ही
नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन रेसिपींसोबत. तोपर्यंत धन्यवाद.